हॅलो स्टुडंट्स. सो आपण लास्ट पार्ट जो होता त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन मधल्या ज्या बेसिक 3 गोष्टी होत्या त्या बघितल्या होत्या. त्याच्यानंतर कंपल्सरी रजिस्ट्रेशन कुठच्या कुठच्या केसेसमध्ये लागतं ते बघायचं. सी इंटरस्टेट सप्लायर जर तुम्ही असाल तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यामध्ये पण इंटरस्टेट सप्लायर ऑफ गुड्स जर असाल तरच रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. जर इंटरस्टेट सप्लायर ऑफ सर्व्हिसेस असलात तर तुम्हाला अगेन 20 लॅक्स किंवा जी ऍप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट ऑब्व्हियसली 20 लॅक्सची आहे, काही स्टेट्समध्ये 10 लॅक्सची ती ऍप्लिकेबल होईल. अगेन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनची कॉन्सेप्ट आपण बघितली होती. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जर तुम्ही असला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी सांगितलेलं आहे. देन पर्सन रिसिव्हिंग सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेएबल बाय रेसिपियंट ऑन रिव्हर्स चार्ज. सो जर तुम्ही रेसिपियंट आहात की जे स्पेसिफाईड रेसिपियंटची जी यादी दिलेली आहे सेक्शन 9 सबसेक्शन 3 मध्ये, त्याच्यात जर तुम्ही कव्हर होत असलात तर तुम्हाला रिव्हर्स चार्ज पे करण्यासाठी म्हणून रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि मग तुमच्या आउटवर्ड सप्लायवर तुम्हाला टॅक्सेस सुद्धा पे करावे लागतील. फोर्थ थिंग इज इफ यू आर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन तर पुन्हा एकदा कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने सप्लाय करत असाल ऍज अन एजंट तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी सांगितलं आहे. आणि अगेन जर तुम्ही नोटिफाईड पर्सन्स असाल किंवा जे काही नोटिफाईड क्लासेस आहेत जे गव्हर्नमेंटने स्पेसिफाय केले त्यामध्ये जर तुम्ही कव्हर होत असाल तर अगेन तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते कंपल्सरी सांगितलंय. याशिवाय तुम्हाला इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायचंय. इफ यू आर सप्लायर ऑफ गुड्स फ्रॉम ई कॉमर्स ऑपरेटर तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायचंय. इफ यू आर ई कॉमर्स ऑपरेटर देन तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायचंय. इफ यू आर अ टीडीएस डिडक्टर तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे. सो या काही केसेस आहेत की ज्या ठिकाणी इररिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर तुमचा टर्नओव्हर कितीही असेल, जरी थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे. नाऊ पर्सन्स हू आर नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन कोण कोण आहेत ते बघूया. See, persons who are not liable for registration are actually basically persons who are exclusively engaged in supply of goods or services not liable to tax or wholly exempt from tax. मी जर फक्त आणि फक्त एक्झम्प्ट गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल किंवा फक्त नॉन टॅक्सेबल सप्लाईज करत असेल तर मला रजिस्ट्रेशन पासून सूट दिलेली आहे, इव्हन दो माय ऍग्रीगेट टर्नओव्हर इज एक्सिडिंग द थ्रेशोल्ड लिमिट. सपोज आय एम अ पेट्रोलियम डीलर, मी एक पेट्रोल पंप ओन करतो आणि मी पेट्रोलियम सप्लाय करतो, पेट्रोल किंवा डिझेल सप्लाय करतो आणि मी एकाही रुपयाचा टॅक्सेबल सप्लाय करत नाही अँड माय टर्नओव्हर इज 10 crore रुपीज, तरी सुद्धा मला रजिस्ट्रेशन मधून सूट दिलेली आहे. बट इफ आय स्टार्टेड मेकिंग आउटवर्ड सप्लाय ऑफ ₹1 तरी सुद्धा मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, बिकॉज देन मी एक्सक्लुझिव्हली एक्झम्प्ट किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाईज करणारा राहणार नाही. सो फक्त नॉन टॅक्सेबल किंवा फक्त एक्झम्प्ट गुड्स जर तुम्ही सप्लाय करत असलात तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. सेकंड थिंग, ऍग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. सो ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस जितकं तुम्ही सप्लाय करता आहात त्या एक्सटेंट पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी नाहीये. म्हणजे थोडक्यात तो टर्नओव्हर ऍग्रिगेट फक्त आणि फक्त तुम्ही जर ऍग्रिगेट तुमचा जो टर्नओव्हर आहे त्यामध्ये फक्त ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसचाच समावेश होत असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी नाहीये. थर्ड थिंग, पर्सन्स मेकिंग ओनली रिव्हर्स चार्ज सप्लाईज. आता ह्या ठिकाणी कॅटेगरी वेगळी आहे की तुम्ही सप्लायर आहात आणि त्या सर्व्हिसेस वरती किंवा त्या गुड्स वरती कोणी तुमचा रेसिपियंट टॅक्स पे करणार आहे. सो अल्टिमेटली गव्हर्नमेंटला तुमच्याकडून टॅक्स मिळणारच नाहीये, तुमच्या हातामध्ये तो सप्लाय ऍज गुड ऍज एक्झम्प्ट आहे. कारण टॅक्स कोण भरतंय? रेसिपियंट भरतोय. तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही फक्त कन्सिडरेशन रिसिव्ह करता, टॅक्स जो आहे तो रेसिपियंट डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करतो. सो रिव्हर्स चार्ज, आता त्याच्यात काय म्हटलंय, पर्सन्स मेकिंग ओनली रिव्हर्स चार्ज सप्लाईज. म्हणजे अगेन मी एक सप्लाय सर्व्हिस सप्लाय करतो की ज्याच्यावरचा टॅक्स रेसिपियंट पे करतो आणि दुसरे मी गुड्स सप्लाय करतो की जे फॉरवर्ड चार्ज अंडर टॅक्सेबल आहेत. देन आय हॅव टू चेक वेदर माय ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट इज एक्सिडिंग दॅट लिमिट ऑर नॉट. पण जर मी फक्त आणि फक्त आउटवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज करत असेल तर मला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक नाही, इव्हन दो माय टर्नओव्हर इज एक्सिडिंग द थ्रेशोल्ड लिमिट प्रिस्क्राइब फॉर माय स्टेट. देन नेक्स्ट एक्झम्पशन इज पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अप टू 20 लाख. सो मगाशी जसं म्हटलं की इंटरस्टेट सप्लायर्स ना मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन आहे, पण इंटरस्टेट सप्लायर ऑफ गुड्स ना मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन आहे. जर तुम्ही सप्लायर ऑफ सर्व्हिसेस असाल तुम्हाला 20 लाखचं एक्झम्पशन अवेलेबल करून दिलंय. अगेन नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स जर तुम्ही सप्लाय करत असतात गुड्सच्या केसमध्ये तर सुद्धा तुम्हाला 20 लॅक्स पर्यंत एक्झम्पशन अवेल करता येईल इफ यू आर मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ स्पेसिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. त्यासाठी हँडीक्राफ्ट गुड्स एक वेगळं नोटिफिकेशन आहे, एक लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्ट मधले सप्लाय जर तुम्ही करत असलात, इंटरस्टेट सप्लाय करत असलात आणि इव्हन दो
तो इंटरस्टेट आहे, त्यामुळे कंपल्सरी रजिस्ट्रेशन सांगितलंय सेक्शन 24 च्या अंडर. स्टील या एक्झम्पशनमुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही कुठपर्यंत, जोपर्यंत तुमचा सप्लाय किंवा तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर हा 20 lakhs एक्सीड करत नाही तोपर्यंत. सो तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर जर 20 lakhs एक्सीड करत असेल तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सो तसंच कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनच्या केसमध्ये सुद्धा एक एक्झम्पशन आलेलं होतं सिमिलर हँडीक्राफ्ट गुड्ससाठी. सो तेही इथे दिलेलं आहे. नाउ लेट्स मूव्ह टू नेक्स्ट पार्ट. कधी अप्लाय करायला पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी. सो बेसिकली रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला विदिन 30 डेज, प्रत्येक एक तर स्टेट स्पेसिफिक आहे त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये ऍप्लिकेशन करावं लागतं आणि त्यासोबत विदिन 30 डेज अप्लाय करावं लागतं. फक्त कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन साठी तुमचा बिझनेस कमेन्स होण्याच्या पूर्वी 5 दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. कारण कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणजे आपण बघितलं जर मी एक्झिबिशनसाठी दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार आहे किंवा बेसिकली कॅज्युअल किंवा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनच्या डेफिनेशन मधला महत्वाचा पार्ट काय होता की आम्ही अशा स्टेटमध्ये जाऊन सप्लाय करतोय की ज्या स्टेटमध्ये आमची परमनंट प्लेस ऑफ बिझनेस नाहीये. सो आमची परमनंट प्लेस ऑफ बिझनेस नाहीये म्हणजे आम्ही टेम्पररी पिरियड साठी त्या स्टेटमध्ये जातोय आणि तिथून आम्ही सप्लाय करतोय. ही जर केस आहे तर तुम्हाला नक्की माहिती असणार आहे की तुम्ही कधी त्या स्टेटमध्ये जाणार आहात आणि कधी तुम्ही सप्लाय सुरू करणार आहात. त्याच्या आधी 5 दिवस तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करावं लागेल. पण इन एनी अदर केसेस ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन घेण्यासाठी लायबल होता त्या दिवशीपासून 30 दिवसांच्या आत जर तुम्ही अप्लाय केला त्याच्यावर इफेक्टिव्ह डेट पण डिटरमाइन होते. तुम्हाला आठवत असेल तर खूप महत्वाचा पार्ट होता, आपण खूप हायलाइट केलेला होता. इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन जर तुम्ही लायबल झाल्यापासून विदिन 30 डेज मध्ये ऍप्लिकेशन केलं असेल तर ज्यावेळी तुम्ही लायबल होता त्या दिवसापासून तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचं इफेक्टिव्ह होतं. पण जर तुम्ही ते 30 डेज एक्सपायर झाल्यानंतर अप्लाय केलं असेल तर मात्र ज्या दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होईल, ज्या दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट ग्रँट केलं जाईल त्या दिवसापासून तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते मिळणार आहे. ओके. नाउ व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन इन केस ऑफ UIN, सॉरी व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन अँड UIN असा पॉईंट त्यांनी कव्हर केलाय. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर एकतर तुम्ही कंपल्सरी लायबल असेल, तुमची थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड होत असेल तरच तुम्ही रजिस्टर व्हायचं असं नियम आहे का? मला स्वतःहून वाटते की ओके आय एम अ स्मॉल टॅक्सेबल पर्सन किंवा मी एखादा छोटा ट्रेडर आहे, छोटा बिझनेसमॅन आहे, स्टील आय वॉन्ट टू गेट रजिस्टर्ड इन GST. येस, द डोअर्स आर ओपन. रजिस्ट्रेशन तुम्हाला व्हॉलंटरीली केव्हाही घेता येतं. अगेन तुम्हाला जर एक्झिट घ्यायची असेल तर मात्र कंपल्सरी तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल की आय एम नॉट लायबल टू बी रजिस्टर्ड. म्हणजे ओपनिंगचे डोअर्स जे आहेत, तुम्ही एंट्रीचे डोअर्स जे आहेत ते ओपन आहेत पण एक्झिटच्या डोअर्सना मात्र ते लॉम्स लावतील. से फॉर एक्झाम्पल मला आता वाटतं की माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करावं, मला त्यासाठी व्हॅलिड रिझन द्यायला लागेल की ओके माझा ऍग्रीगेट टर्नओव्हर हा थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा कमी आहे किंवा मग मी बिझनेस ट्रान्सफर करतोय किंवा मी बिझनेस क्लोज करतोय किंवा प्रोप्रायटरची डेथ झालेली आहे, पार्टनरशिपचं कुठेतरी डिझोल्युशन झालेलं आहे. सो हे काहीतरी प्रूव्ह करायला लागेल तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घेता येतं. पण व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन मात्र कोणालाही घेता येतं इव्हन दो हिज टर्नओव्हर इज बिलो दॅट स्पेसिफाईड लिमिट. अगेन तुमच्या ज्या युनोच्या म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा मल्टीलॅटरल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात जसं IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, त्यांच्या ज्या काही ब्रांचेस आपल्याकडे असतील त्यांना युनिक आयडेंटिटी नंबर दिला जातो. हा वेगळ्या पद्धतीचं GST रजिस्ट्रेशन असतं की जे फक्त रिफंड घेण्यासाठी उपयोगाला येतं. बाकी त्याचा आपल्याकडे फार मोठा काही रिलेव्हन्स असणार नाहीये. नाउ इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन सी, जर तुम्ही विदिन 30 डेज अप्लाय केलं असेल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही लायबल झालात त्या दिवसापासून रजिस्ट्रेशन घेता मिळेल. पण जर तुम्ही आफ्टर 30 डेज अप्लाय केलं तर तुम्हाला ज्या दिवशी रजिस्ट्रेशन ग्रँट केलं जाईल, ज्या दिवशी सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल त्या दिवसापासून रजिस्ट्रेशन मिळेल. अगेन ऍप्लिकेशन केल्याच्या डेट पासून नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी जर का 51व्या दिवशी अप्लाय केलं तर त्या ऍप्लिकेशनच्या डेट पासून माझं रजिस्ट्रेशन सेकंड केसमध्ये इफेक्टिव्ह होत नाहीये. माझं रजिस्ट्रेशन केव्हापासून इफेक्टिव्ह होतंय, ज्यावेळी मला ऍक्च्युअली ऑफिसर सर्टिफिकेट ग्रँट करतोय, मला रजिस्ट्रेशन GSTIN इश्यू केला जातोय त्या दिवशीपासून माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणार आहे. सो ह्या दोन महत्वाच्या गोष्टी याच्या लक्षात ठेवायच्या. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय फरक पडतो. सी, ज्या दिवशीपासून तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी लायबल होता त्या दिवशीपासून केलेल्या आउटवर्ड सप्लायवर तुम्हाला टॅक्स पे करावाच लागतो. पण इनपुट टॅक्स क्रेडिट मात्र ज्या दिवशी तुम्ही रजिस्टर्ड असता त्या इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून क्लेम करता येतं. सो जर मी 30 डेजच्या एक्सपायरी नंतर अप्लाय केलं तर टॅक्स मात्र माझा त्या ज्या दिवशी माझी लायबिलिटी अराइज होईल त्या दिवशीपासून पे करायला लागेल. पण इनपुट टॅक्स क्रेडिट मात्र ज्या दिवशी मला सर्टिफिकेट मिळेल त्या दिवसापासून पुढे मला क्लेम करता येईल. सो हा एक बेसिक डिफरन्स आहे, याचा इम्पॉर्टन्स इथे आहे आणि याच्यावर एक्झाम मध्ये हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हे नीट लक्षात ठेवायचं आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आपल्याला दिलेली आहे.
तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पार्ट 1 मध्ये काय भरता, ऑब्व्हियसली पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी तुम्हाला द्यायचा असतो. हा पॅन नंबर सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थातच इन्कम टॅक्स डेटाबेसशी टॅली केला जातो. तो जर तिथून व्हॅलिडेट झाला, म्हणजे मी रॅन्डम काही पॅन नंबर टाकून जीएसटी रजिस्ट्रेशन क्लेम करू शकत नाही. माझा जो पॅन आहे तो इन्कम टॅक्स वेबसाईटशी टॅली केला जातो. तिथल्या रेकॉर्डमध्ये हा पॅन आहे की नाही हे व्हेरीफाय केलं जातं. अँड देन ओनली मला एक टेम्पररी रेफरन्स नंबर, TRN असं म्हणतात, तो दिला जातो. इथे कुठेतरी दिलेला असेल. येस. सो तुमचा ईमेल आयडी, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट होतो. म्हणजेच काय, त्याच्यावर ओटीपी येतो. तो ओटीपी तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला एक टेम्पररी नंबर ग्रांट केला जातो. हा टेम्पररी नंबर तुम्ही टाकायचा असतो कॉमन पोर्टलवरती, आणि तिथून तुम्हाला पार्ट बी ऑफ ऍप्लिकेशन ओपन होतो. पार्ट बी मध्ये ऑब्व्हियसली तुमचे बिझनेस डिटेल्स, प्रमोटर्स किंवा प्रोप्रायटर किंवा पार्टनर्सचे डिटेल्स, त्याच्यानंतर बिझनेस प्लेसचे डिटेल्स अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतात. बँक अकाउंट डिटेल्स फर्निश करावे लागतात. आणि मग तुम्ही हा फॉर्म पार्ट बी सबमिट केला की मग तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होतं आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे ते ग्रँट केलं जातं. ओके. आता ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन कशी होते, तर एकतर हे ऍप्लिकेशन एखाद्या ऑफिसरकडे जातं, ऑफिसर ते व्हेरीफाय करतो. जर ऑफिसरला वाटलं की ओके, हे ऍप्लिकेशन सगळं ओके आहे, डिटेल्स जे आहेत ते जेन्युइन आहेत, तर ऑफिसर जो आहे तो विदिन 3 वर्किंग डेज तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करेल. तुम्हाला GSTIN ग्रँट केला जाईल आणि तुम्हाला GSTN कॉमन पोर्टलवरती हे सर्टिफिकेट अवेलेबल होईल. जर प्रॉपर ऑफिसरला वाटलं की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी चूक आहे, डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी एरर आहे, त्याच्याकडे 3 वर्किंग डेज आहेत. या वर्किंग डेज मध्ये तो त्याला काहीतरी एक नोटीस इश्यू करू शकतो आणि त्याच्याकडून क्लॅरिफिकेशन डिमांड करू शकतो. ऍप्लिकंटकडे 7 दिवस आहेत की त्याला ऍप्लिकंटला विदिन 7 डेज हे डॉक्युमेंट्स जे आहेत, इन्फॉर्मेशन जी आहे ती द्यावी लागते. जर ती दिली नाही तर रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. जर ती दिली, अगेन जर प्रॉपर ऑफिसरला वाटलं की हे ओके आहे, मला क्लॅरिफिकेशन जे हवं होतं ते मिळालंय, तर प्रॉपर ऑफिसर अगेन तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे, सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू करेल. जर ऑफिसरला वाटलं की नाही, हे अजूनही मला चुकीचं वाटतंय, तर प्रॉपर ऑफिसर परत एकदा तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट करू शकतो. ओके. आता इथे डीम्ड अप्रुव्हल साठी बघा, जर प्रॉपर ऑफिसरने काहीही ऍक्शन घेतली नाही विदिन 3 डेज फ्रॉम द सबमिशन ऑफ मेन ऍप्लिकेशन, ओरिजिनल ऍप्लिकेशन, तर तुम्हाला डीम्ड अप्रुव्हल मिळतं, तुम्हाला ऑटोमॅटिक अप्रुव्हल दिलं जातं. सेकंड थिंग, विदिन 7 डेज वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिट ऑफ क्लॅरिफिकेशन, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन केलं, ऑफिसरने काहीतरी क्वेरी काढली, याच्यामध्ये काहीतरी नोटीस काढली, तुम्ही क्लॅरिफिकेशन सबमिट केलं आणि त्या क्लॅरिफिकेशन पासून 7 वर्किंग डेज मध्ये, अगेन तुम्हाला वीकेंड काउंट नाही करायचं. सो 7 वर्किंग डेज मध्ये जर का ऑफिसर सायलेंट राहिला, त्याने इनॅक्टिव्ह राहिला, तर अगेन तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे तुमचं डीम टू बी अप्रूव्ड होतं आणि सिस्टीम मधनं ऑटोमॅटिकली तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ग्रँट केलं जातं. नाव कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन साठी प्रोव्हिजन्स काय काय बघा. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनचं आपण बघितलं होतं की तो एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन सप्लाय करतोय, ज्या स्टेटमध्ये त्याची फिक्स्ड प्लेस ऑफ बिझनेस नाहीये. सो त्या स्टेटमेंटला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून रजिस्टर व्हावं लागतं. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन बरोबर आउट ऑफ इंडिया आहे, म्हणजे त्याची इंडियामध्ये परमनंट प्लेस ऑफ बिझनेस नसते. सो तो अकेजनली सप्लाय करतो आणि त्यासाठी त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. अगेन ह्याच्यासाठी वेगळ्या प्रोसिजर्स किंवा वेगळ्या ह्या काय, तर बेसिकली ही रजिस्ट्रेशन जी आहेत ही टेम्पररी बेसिसवर ग्रँट केली जातात. मगाशी आपण बघितलं की त्यांना बिफोर 5 डेज ऍटलिस्ट अप्लाय करावं लागतं फॉर टेकिंग जीएसटी रजिस्ट्रेशन. जीएसटी रजिस्ट्रेशन तेव्हा जेव्हा त्यांना ग्रँट केलं जाईल त्याच वेळी त्यांना टॅक्स जो आहे तो इन ऍडव्हान्स डिपॉझिट करावा लागतो एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी प्रमाणे. मला असं वाटतं की ओके, माझा जो काय आउटवर्ड सप्लाय होईल त्यावर जो काही ऍप्लिकेबल जीएसटीचा रेट आहे हे धरून मला 5,000 रुपये सीजीएसटी, 5,000 रुपये एसजीएसटी पे करावे लागतील. अगेन ऍट अ टाइम ऑफ फायनलायझिंग जीएसटी रिटर्न्स जर शॉर्टफॉल हवा असेल तर तुम्हाला ऍडिशनल लायबिलिटी पे करावी लागेल. जर एक्सेस तुम्ही पे केलं असेल तर तुम्हाला त्याचा रिफंड दिला जाईल. ओके. हे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला तुमचा जो काही पिरियड स्पेसिफाईड असेल, तुम्ही जर म्हटलं ऍप्लिकेशन मध्ये की मला 5 डेज साठी रजिस्ट्रेशन हवंय, तर 5 डेज साठी किंवा मॅक्झिमम 90 डेज साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन दिलं जाईल. अगेन हा 90 डेजचा पिरियड तुम्हाला एक्सटेंड करून घेता येईल बाय मेकिंग ऍप्लिकेशन टू द कमिशनर फॉर फर्दर 90 डेज, पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला तो एक्सटेंड करून घेता येणार नाही. कारण जर 180 दिवसांपेक्षा जास्त तुम्हाला इंडियामध्ये बिझनेस करायचा आहे तर किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, बिझनेस करायचा आहे, तुम्ही रेग्युलर रजिस्ट्रेशनच का घेत नाही? मग कॅज्युअली ते कॅज्युअल बेसिसवरती होत नाहीये. ठीक आहे. सो त्यामुळे त्यांना ते फॉर 90 डेज फक्त रजिस्ट्रेशन इश्यू केलं जातं. अगेन अमेंडमेंट साठी तुम्हाला काय करायला लागेल त्यांनी सांगितलं आहे की एक तर अमेंडमेंट मध्ये 2 प्रकार असतात, एक तर कोअर फील्ड अमेंडमेंट आणि नॉन कोअर फील्ड अमेंडमेंट. यामध्ये पुन्हा तुमचं ऍप्लिकेशन अथॉरिटीकडे जातं, अथॉरिटीकडे 15 डेजचा टाइम लिमिट आहे की त्याने त्याच्यासाठी काही ऍक्शन त्याला घ्यावीशी वाटली, काही एरर वाटली किंवा काही त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन हवं असलं तर डिमांड करण्यासाठी. त्याच्यानंतर जे नॉन कोअर फील्ड्स आहेत त्याच्या मध्ये मात्र ऑफिसरला अप्रुव्हल
कडे ऑफिसरकडे ऍप्लिकेशन जाण्याची गरज नसते. नॉन कोअर फील्ड मध्ये काय येतं तर बिझनेसचे ट्रेड नेम किंवा जे काही जनरल डिटेल्स असतात, नावातले काही बदल असतील, ईमेल आयडी, मोबाईल नंबर मध्ये चेंजेस असतील, तर हे ऑफिसरने अप्रूव्ह करायचे नाहीत. ओके, पण प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस बदलते, पार्टनरच्या नावात काहीतरी चेंज आहे, पॅन तर चेंज ऑब्व्हियसली होऊच शकत नाही, कारण पॅन चेंज झाला तर ऑब्व्हियसली तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनच घ्यावं लागेल. सो त्या केसमध्ये मात्र तुम्हाला नॉन कोअर फील्डसाठी ऑफिसरचं अप्रुव्हल लागणार नाही, मग कोअर फील्डसाठी मात्र ऑफिसरचं अप्रुव्हल नेसेसरी आहे. ऑफिसरकडे अगेन 15 डेज आहेत. जर ऑफिसरने अप्रूव्ह नाही केलं तर अगेन डीम्ड अप्रुव्हल होतं आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली ते इफेक्ट जो आहे अमेंडमेंटचा तो दिला जातो. रजिस्ट्रेशन जर कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी मुळात 2 त्यांनी पार्ट केलेले आहेत. एकतर रजिस्ट्रेशन कॅन्सल्ड बाय द प्रॉपर ऑफिसर ऑन ऍप्लिकेशन ऑफ द रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे तुम्ही आपण स्वतःहून ऍप्लिकेशन करता. आता ह्यासाठी रिझन्स काय काय असतील तर बेसिकली बिझनेस डिस्कंटिन्यूड बघा तिथे, ट्रान्सफर्ड अमालगमेटेड विथ अदर लिगल एंटिटी, किंवा चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काय तर पार्टनरशिप होती त्याची प्रोप्रायटरी झाली, प्रोप्रायटरी होती त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कुठेतरी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. सो या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन चेंज झालं म्हणून कुठेतरी तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुमचा जो एंटिटी आहे ती एंडला येते, ती संपते आणि नवीन एंटिटी मध्ये मर्ज होते. किंवा काही ठिकाणी टॅक्सेबल पर्सन इज नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर्ड, म्हणजे मला 20 लाख पेक्षा माझा बिझनेस कमी आहे, नाव आय एम अ स्मॉल टॅक्स पेअर, मला रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही. किंवा इन केस ऑफ डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर काहीही केस असू शकते. सो ह्या केसेसमध्ये तुम्हाला जर तुम्ही लायबलच नाही आहात रजिस्ट्रेशनसाठी तर तुम्ही कॅन्सलेशनसाठी ऍप्लिकेशन करायचं, आणि जर ऑफिसर सॅटिस्फाईड असेल की ओके तुम्ही जेन्युइनली लायबल नाही आहात तर तो तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकेल. सेकंडली, ऑफिसरच्या हातामध्ये पॉवर्स आहेत की तो तुमचं रजिस्ट्रेशन ऑन हिज ओन मोशन कॅन्सल करू शकतो, ज्याला सीओ मोटो कॅन्सलेशन असंही म्हणतात. नाउ व्हॉट इज सीओ मोटो कॅन्सलेशन? तर त्याच्यासाठी काहीतरी कारण आहेत. काय कारण आहेत तर एक तर रजिस्टर्ड पर्सन हॅज कॉन्ट्राव्हेंट प्रिस्क्राईब प्रोव्हिजन्स. कॉन्ट्राव्हेंट प्रिस्क्राईब प्रोव्हिजन्स कुठच्या कुठच्या तेही आपण बघितलं होतं, कोणाला आठवत असेल, नसेल आठवत तर जाऊन तिथे बघा. तुम्हाला आठवत असेल तर बिझनेस कमेंट्स नाही केलाय ठराविक पिरियड मध्ये, सॉरी, तुम्ही फेक इनव्हॉइसेस इश्यू करताय किंवा तुम्ही बिझनेस प्लेस काहीतरी वेगळीच दाखवलेली आहे, यासारखी रिझन्स दिलेली होती. देन तुम्ही जर कॉम्पोजिशन जर टॅक्स पेअर असाल तर तुम्ही 3 कॉन्झिक्युटिव्ह टॅक्स पिरियड्स रिटर्न फाईल नाही केलेत, आणि जर तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर असाल तर तुम्ही 6 मंथ्स म्हणजे 6 कंटिन्युअस टॅक्स पिरियड्स रिटर्न फाईल नाही केलेत. सो जर तुम्ही रिटर्न नॉन फायलर असाल, रिटर्न फाईल करत नसला जीएसटीच्या अंडर, तर ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. अगेन, मी जर व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतलंय आणि मी 6 महिने इनॅक्टिव्ह आहे, मी बिझनेस कमेंट्सच केला नाहीये, तर अगेन ऑफिसर माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. पण बिझनेस कमेंट्स केला म्हणजे नुसता आउटवर्ड सप्लाय केला असं होत नाही. इवन इफ आय एम पर्चेसिंग गुड्स, इवन इफ आय एम कन्स्ट्रक्टिंग माय प्लांट, दॅट टू अमाउंट टू कमेन्समेंट ऑफ बिझनेस. अँड फोर्थ थिंग इज रजिस्ट्रेशन वॉज ऑब्टेन्ड बाय मीन्स ऑफ फ्रॉड, विलफुल मिस्टेटमेंट और सपरेशन ऑफ फॅक्ट्स. मी काहीतरी फ्रॉड केलाय, काहीतरी गोंधळ केलाय आणि खोट्या फॅक्ट्स देऊन, खोटी नावं वापरून, खोटे पॅन यूज करून मी रजिस्ट्रेशन क्लेम केलं असेल तर मला रजिस्ट्रेशन, ऑफिसरला राईट आहे की तो माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. Now, once registered person has applied for cancellation of registration or the proper officer seeks to cancel his registration, the proper officer may suspend his registration during the pendency of proceedings relating to cancellation of registration filed by such registered person. So, if me ऑन माय ओन ऍप्लिकेशन करत असेल फॉर कॅन्सलेशन तर माझं रजिस्ट्रेशन त्या दिवशीपासून सस्पेंड होतं. सस्पेंड होतं म्हणजे काय तर मी स्वतःहून सांगतोय की ओके मी 1 एप्रिल 2020 पासून रजिस्ट्रेशनसाठी लायबल नाहीये. सो ऑन 31 मार्च आय मेड अन ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन. सो आता 1 एप्रिल पासून मला आउटवर्ड सप्लायवर टॅक्स कलेक्ट करण्याची, टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची, जीएसटी प्रमाणे अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स मेंटेन करण्याची लायबिलिटी नाहीये, बिकॉज माय रजिस्ट्रेशन इज सस्पेंडेड. अजून कॅन्सल झालं नाहीये पण सस्पेंडेड आहे, थोडक्यात अर्ध्यावर कुठेतरी तरंगतंय. आता ऑफिसर व्हेरीफाय करेल, ऑफिसर तुमच्याकडून काही क्लॅरिफिकेशन मागवेल, ऑफिसर नक्की खात्री करून घेईल आणि त्याला एकदा खात्री पटली की ओके खरंच जेन्युइन केस आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी लायबल नाही आहात, इन दॅट केस ऑफिसर विल कॅन्सल युअर रजिस्ट्रेशन फ्रॉम द डेट विच इज मेन्शन्ड इन युअर ऍप्लिकेशन. की मी सांगितलं की मला 1 एप्रिल पासून अनरजिस्टर्ड व्हायचंय, मला माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घ्यायचंय. ऑफिसर म्हणेल ओके फ्रॉम 1 एप्रिल यू आर नॉट रजिस्टर्ड इन जीएसटी. पण जर नंतर ऑफिसरला कळलं की तुम्ही 1 एप्रिलला ऍप्लिकेशन केलं होतं, विदिन 1 मंथ ऑफिसरने सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्स मागवले, हा 1 मंथचा पिरियड नक्की दिलेला नाहीये पण ऑफिसरकडे टाइम आहे. सो दॅट टाइम मे एक्सटेंड टू 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ वॉट एव्हर. सो ऑफिसरने सगळं व्हेरिफिकेशन केलं आणि त्या लक्षात आलं की नाही तुम्ही फ्रॉड्युलेंटली ऍप्लिकेशन केलेलं होतं, actually you are liable to be registered. In that case officer will reject your application for cancellation आणि मग मात्र तुम्ही सुरुवातीपासून
रजिस्टर्ड आहात असं कन्सिडर केलं जाईल. म्हणजेच हा इन बिटवीन जो पिरियड होता फ्रॉम द डेट ऑन विच युअर रजिस्ट्रेशन वॉज सस्पेंडेड ऑन द डेट ऑन विच युअर ऍप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन वॉज रिजेक्टेड, या मधल्या पिरियडसाठी पण तुम्ही टॅक्सेबल पर्सन असणार आहात. मध्ये केलेल्या सप्लायवर सुद्धा तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. ओके, सो प्रोसिजर फॉर कॅन्सलेशन सांगितलेली आहे. म्हणून त्यांनी मध्ये सस्पेन्शनचा टाइम का ठेवलाय, तिचं खरंच जेन्युइन असेल तर रजिस्ट्रेशन सस्पेंड होईल म्हणजेच मधल्या पिरियडमध्ये जेन्युइन टॅक्स पेअरला टॅक्स कलेक्ट करण्याची, कंप्लायन्सेस करण्याची गरज नाही. पण जर एखाद्याने चुकूनच ऍप्लिकेशन केलं असेल किंवा फ्रॉड्युलंटली कॅन्सल करण्यासाठी अप्लाय केलं असेल तर मात्र त्याला इन बिटवीन पिरियड मध्ये सुद्धा टॅक्स पे करावा लागेल आणि तो ह्या मधल्या पिरियड मध्ये सुद्धा रजिस्टर्ड होता असं अज्युम केलं जाईल. त्याच्यानंतर कॅन्सलेशनची प्रोसिजर दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची. रिव्होकेशनचा पॉईंट आपण वाचूया. रिव्होकेशन म्हणजे काय, तर ज्यावेळी ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो त्यावेळी ते कशासाठी कॅन्सल करतो, तुम्ही रिटर्न फाईल नाही केले, तुम्ही बिझनेस कमेंट्स नाही केला, तुम्ही काही प्रोव्हिजन्स फॉलो नाही केल्या. ओके, सो थोडक्यात ही पेनल ऍक्शन आहे ऑफिसर कडून घेतली गेलेली, तुम्हाला पेनलाइज करायसाठी, तुमच्यावर काहीतरी पेनल्टी प्रोसिडिंग्स अप्लाय करण्यासाठीची ऍक्शन आहे. सो तुम्हाला राईट दिलेला आहे की ओके, तुमचं रजिस्ट्रेशन ऑफिसरने कॅन्सल केलं, तुम्हाला ते परत लाईव्ह करायचंय, रिवाईव्ह करायचंय, रिव्होक करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो आता हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा ऑफिसरने कॅन्सल केलंय तेव्हाच. मीच अप्लाय केलंय स्वतःहून कॅन्सलेशनसाठी आणि ऑफिसरने ते ऍक्सेप्ट केलंय आणि आता मला वाटतं की माझं रजिस्ट्रेशन परत लाईव्ह होईल, ह्या केसमध्ये रिव्होकेशनचं ऑप्शन अवेलेबल नाहीये. जेव्हा तुम्ही ऑन युअर ओन अप्लाय करता आणि तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट होतं तेव्हा तुम्ही ते रिव्होक करू शकत नाही. जेव्हा ऑफिसर कडून तुमचं ऍप्लिकेशन कॅन्सल केलं जाईल, ऑफिसर तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल, त्याच वेळी तुम्ही रिव्होकेशनसाठी अप्लाय करू शकता, अगेन विदिन 30 डेज फ्रॉम कॅन्सलेशन ऑर्डर. आणि तुम्ही ऑफिसरला रिक्वेस्ट करू शकता की माझं रजिस्ट्रेशन जे तुम्ही कॅन्सल केलंय फॉर सो अँड सो कॉजेस, सो अँड सो रिझन्स, ते रिझन्स मी आता त्याचे कंप्लायन्सेस माझे राहिले होते, जे काही चूक मी केली होती ते मी सुधारतोय आणि त्यासाठी तुम्ही माझं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन जे आहे ते परत रिवाईव्ह करा, परत लाईव्ह करा. पण हे करण्यापूर्वी त्याला त्याचे जे सगळे डिफॉल्ट असतात ते गुड, ही हॅज टू मेक गुड हिज ऑल डिफॉल्ट्स. तुला पेंडिंग रिटर्न्स फाईल करायला लागतील, सगळे टॅक्स पेमेंट्स करायला लागतील आणि मगच त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते लाईव्ह होईल. प्रॉफियर ऑफिसरला जर भरोसा वाटला, त्याला जर वाटलं की ओके सगळे कंप्लायन्सेस टॅक्स पेअरने केले आहेत, तर ऑफिसर त्याचं जे कॅन्सलेशन केलं असेल ते मागे घेईल, म्हणजे रजिस्ट्रेशन परत एकदा लाईव्ह होईल. पण जर ऑफिसरला वाटलं की ओके की ही जी काही ऑर्डर आहे किंवा ही जी काही आपण कॅन्सल केलं तर हे बरोबर होतं, हा पर्सन अजूनही फ्रॉड्युलंटलीच वागतोय, हा अजूनही कंप्लाय करत नाहीये, तर तो त्या माणसाला शोकॉज नोटीस इश्यू करेल, त्या माणसाला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे त्याचे अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड देईल, त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देईल आणि मग पुढची प्रोसिडिंग जी असेल ती कंडक्ट केली जाते. सो या ठिकाणी आपण एक रजिस्ट्रेशन या चॅप्टरचा ब्रीफ रिव्ह्यू घेतलाय. अगेन महत्वाचे सेक्शन तुमचे 22, 23 आणि 24 हेच आहेत. हे सेक्शन तुम्हाला नीट वाचायचे आहेत, त्याच्यामधल्या कॉम्प्लिकेटेड केस स्टडीज तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. ओके, कॅन्सलेशन विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट हेही आपण बघितलेलं होतं. तुम्हाला एक हिडन सिक्रेट मी सांगून ठेवतो की आता तुम्हाला जर हवं असेल तुम्ही युट्यूबवर जाऊन हे व्हिडिओज जे ते बघू शकता. मी आता काही पिरियडसाठी हे व्हिडिओज ओपन केलेले आहेत. सो तुम्ही या चॅनलवर जाऊन चैतन्य वैद्य चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. जास्तीत जास्त एक 2 रीडिंग मला वाटतं तुम्हाला चॅप्टरची सफिशियंट होतील, जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर. आणि ऑल द बेस्ट. लगेच पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण रेकॉर्ड करू. सो हा रजिस्ट्रेशन चॅप्टर साठीचा व्हिडिओ होता. ही जी मधली एक्झाम्पल होती सगळी तुम्हाला अभ्यासायची आहेत कंपल्सरीली आणि चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.